श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊन सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल. तर याच्यामध्ये बदलते तरी काय? ते फक्त वेळ आहे आणि परिस्थिती. म्हणूनच संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटा असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्या सोबत असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. स्वार्थी लोक फक्त स्वार्थ साधण्यासाठीच असतात, मदतीसाठी नाही. म्हणून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणे असे होईल. म्हणजेच आपण आपल्या पायावर दगड मारून आपलेच नुकसान करणे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मला सदैव मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे मुले लाडकी असतात ती नेहमी असंतुष्ट असतात, त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. स्वामी म्हणतात, सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे, विस्तार म्हणजे जीवन आहे, आकुंचन म्हणजे मृत्यू आहे, प्रेम जीवन आहे, द्वेष म्हणजे मृत्यू आहे. ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकता की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. एका वेळी एकच काम करा आणि ते काम करीत असताना आपले संपूर्ण लक्ष त्यात केंद्रित असू द्या. चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात. वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाचे स्मरण करतात, त्यांचे आभार मानतात. देव म्हणतात, मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे सुद्धा ठीक नाही, कारण जंगलात सुद्धा सर्वात आधी 30 लाकडे कापली जातात जी सरळ असतात. वेड्या वाकड्या झाडांना सोडले जाते. देव म्हणतात, पाहून दुर्लक्ष करू नका. हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही भाग्यवान ठराल. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करतच असते. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन, त्यासाठी मी इथे आहे. तुमचा अनादर करतील, तुमच्याशी वाईट वागतील, ते जे करतात ते देवाला पाहून घेऊ द्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाची भागीदार बनू नका, कारण देव द्वेष तुम्हालाही नष्ट करेन. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे दिवस खूप संकटात पार केले आहेस, तुम्ही खूप संकटातून गेले आहात, आताही संकटाचा सामना करत आहात. आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेल, हार मानण्याची गरज नाही. जो माझी अन्य भावाने भक्ती करतो, माझे स्मरण करतो, त्याच्या जीवनाची भान आम्ही स्वतः उचलतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. या महिन्यामध्ये तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमच्या जीवनातील सुख समृद्धी आनंद ऐश्वर्याने भरून जाणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. देव म्हणतात,
प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरीही असतेच. मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल त्याच वेळी ते केलंही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल. कोणतीही निंदा करू नका. कोणाची निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. जर धन हे दुसऱ्याच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्यांचं मूल्य आहे, नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे. 1000 वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. देव म्हणतात, सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही. मी इतर देवासारखा फसवणारा देव नाही. एक लक्षात ठेव, मी तुला कधीच निराश करणार नाही. देव म्हणतात, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी आज तुम्हाला बोलत आहेत आणि ते तुम्हाला म्हणत आहेत, जरी तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश एक तरी ही पुस्तकात याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसेल. फक्त तुम्ही या स्वामीच्या संदेशाला पूर्ण ऐकून तरी बघा. स्वामी म्हणतात, तू माझ्या निर्मितीसाठी अद्वितीय आहेस आणि हेच गोष्ट तुला बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवत असते. देव म्हणतो, माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात खूप काही भेटवस्तू ठेवल्या आहेत. आम्ही आईच्या दरबारात जिथे कोणी श्रेष्ठ आणि दृष्ट, गरीब, श्रीमंत असा निवड नाही. आईसाठी सारी लेकरे सारखी असतात. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल. इतके साधे गणित आपल्या स्वामी आईचे आहे. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका, कारण तेवढी आपली कुवतही नाही आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा. दूरवर आकाशात दिसणारी गोष्ट ही नेहमी पृथ्वीवर छोटी दिसते आणि ती गोष्ट असेल तरी सुद्धा ती दिसत नाही. आता या संकल्पनेवरून आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला दिसणाऱ्या देवाला त्या आकाशात पाहायचं आहे की देवाला विशाल स्वरूपात स्वतःच्या हृदयात पाहायचे आहे. देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उद्धार होण्यासाठी आवश्यक असतात. देव नेहमी आपल्या कामात असतो, रूपात नाही, आणि देवाचे काम हे नेहमी चांगलेच असते, वाईट नाही. आयुष्यातील अनेक समस्यांची फक्त 2च कारणे असू शकतात. पहिले म्हणजे आपण विचार करता आणि दुसरी म्हणजे आपण फक्त विचारच करत राहतो, कृती नाही. कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो आणि नाही हे 2 छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपले जीवन त्याच गोष्टी गमावतो. नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असं टाईप करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच हे चॅनल आहे. नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं. विश्वास असेल तरच सबस्क्राईब करून घ्या. घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण हे साध्य होतात. निंदा करणाऱ्यांचे मत बदलतात. मीपणा आला की कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही. सर्वांच्या डोक्यावर मग अहंकाराची पट्टी लागते. चांगले वाईट काही कळत नाही.
म्हणून मीपणा नको, आपुलकीने वागा. कमीपणा घेतला तर स्वामींना ते आवडेल. अहंकाराचे घर नेहमी खालीच असते, एवढे लक्षात ठेवा. माणूस कितीही महत्त्वाकांक्षी असला तरी त्याला परिस्थितीसमोर झुकावं लागतं आणि त्यात काही वाईटही नाही. जीवनाची परीक्षा स्वामी घेत असतात. थोडा धीर धरा. एकदा का परीक्षेत पास झालो की स्वामी सुखाचा पाऊस पाडतीलच. वेळ बदलायला वेळ लागत नाही. हे म्हटलं की हार जीत ही आलीच. प्रत्येक वेळेस जिंकायचं असं नाही, पण तुम्ही शेवटपर्यंत कसे लढता हे खूप महत्त्वाचे आहे. कितीही करा, काहीही करा, पण अपमान खूप विचारपूर्वक करा. कारण अपमान हे असे कर्ज आहे जे फक्त त्या पोत्याकडे बघतात. त्यांना ते जर वाटते, पण जे ते हाताळतात त्यांना खरे वास्तव्य कळते. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच. संयम बाळगा. संयम म्हणजे काय? एक युद्ध स्वतःविरुद्ध. मोती हवा असेल तर समुद्राच्या तळाशी ज्याचं त्याला जावंच लागतं. किनाऱ्यावर चमकणारे मोती नसून पुन्हा चमकणारे काचेचे तुकडे असतात. मी कितीही चांगले काम केले तरीही चांगले वागले पाहिजे. तुम्ही कितीही चांगले काम करा, कितीही चांगले वागा, कितीही इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही, तर द्वेष हा प्रेमाने संपू शकतो. हा एक अस्पृश्यनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकले पाहिजे. देव म्हणतात, जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करायला शिका. सामंजस्यापासूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच मिळते. देव म्हणतात, तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते. देव म्हणतात, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे हे तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे हे तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा. मित्रांनो, आज स्वामींकडे तुम्हाला जे पाहिजे ते मागा आणि स्वामींना शरण जा. विश्वास ठेवा की तुम्ही सुरक्षित आहात आणि देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. पण नामस्मरण करणे सोडू नका. तुमच्या आयुष्यातील कचरा संपला आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर होय, माझा स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्यावर देवाचा आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. सकारात्मक बदल होणार आहेत आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ न चुकता शेअर करा. भाग्यवंत ठराल. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.